विकसित भारत बिल्डकॉन 2025-26. माझे नाव कृष्णराज महादेव काके. माझे नाव गौरव सुभाष मिळते. आम्ही संगमेश्वर विद्यालय सांगली फाटा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगरमधील विद्यार्थी. आमच्या या आयडियाचे नाव आहे जलप्रदूषण आणि पाणी व्यवस्थापन. तर यामध्ये आमचा हा सांगण्याचा प्रयत्न आहे की जो देखील कारखान्यातून निघणारे पाणी, सांडपाणी, त्याच्यानंतर घरातील वापरणारे जे सांडपाणी, शेतातील वापरणारे जे केमिकल मिक्स पाणी असतात ते डायरेक्टली जे नदीत सोडतात, त्यामुळे पाणी प्रदूषण खूप जास्त होते. ह्यांमुळे होणाऱ्या समस्या. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणी प्रामुख्याने महासागरात आढळते. पाण्याचे प्रदूषण हे एक खूप मोठे संकट आहे, जे हवामान बदल, अति उपयुक्त पाण्याचा कमतरता, औद्योगिक कृषी व मानवी कचरा यांमुळे होणारे जलप्रदूषण आणि पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन यासारख्या घटनांमुळे उद्भवते. या समस्यांमुळे आरोग्य समस्या तर सर्वात MIDCतून जो निघणारा खूप खराब धूर असतो. त्याच्यानंतर जे गाडी चालवतात, शहरांमध्ये मोठमोठे ठिकाणी मोठे कारखाने असतात, तिथं खूप जास्त जॅम वगैरे असतात. त्यामुळे जो देखील गाडीतून निघणारा धूर, त्याच्यानंतर कारखान्यातून निघणारा धूर, कारखान्यातून निघणारे सांडपाणी, हे सर्व आपल्या वातावरणावर परिणाम करतात. यामुळे नदी, नाले, कचरे सर्व कचरा होतो. त्याच्यानंतर शेतकरी पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक शेतकऱ्यांना तीव्र असुरक्षिततेचा सामना करावा लागतो, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या पिकांवर आणि राहणीमानावर होतो. शहरी रहिवासी आणि शहरात राहणाऱ्या तीव्र पाण्याचा गंभीर पाण्याची टंचाई निर्माण झाली आणि निकृष्ट दर्जा अनेक शहरांमधील रहिवाशांच्या दूषित किंवा घाणेरड्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शहरातले आजारी घाणेरड्या पाण्यामुळे पडतात, आजार होतात आणि कधी त्यांना थर्मोसाठी पाणी टँकरसाठी रांगेत उभे राहावे लागते. दिवसाला तास लागणारे पाणी गोळा करण्यासाठी महिला आणि मुली जबाबदार असतात. त्यामुळेच त्यांचं तर हे सर्व आम्ही सांगतो की जास्त जे प्रदूषण होतं, त्यामुळे आपल्या वातावरणात खूप जास्त गंभीर बदल निर्माण होतो. अचानकपणे पाऊस येतो, ऋतू लवकरात लवकर बदलतात. त्याच्यानंतर जे हे असतं, आपले वातावरण असते ते दूषित होते. त्याच्यानंतर जे पृथ्वीची ओझोन लेअर आहे ते देखील फुटत चालले आहे या सर्व प्रदूषणामुळे. त्याच्यानंतर जे हे निघतात, धूर वगैरे निघतात, त्यामुळे देखील खूप जास्त हानी होते, मनुष्य हानी होते. आणि अचानकपणे येणाऱ्या पावसामुळे देखील शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होतात. जास्तीत जास्त अचानक ऋतू बदलतात. थंडीत देखील खूप जास्त उष्णता लागते. त्याच्यानंतर पावसाळ्यात देखील जास्त लवकर पाऊस येत नाही, जास्त ऊन पडते. त्याच्यामुळे देखील शेतकऱ्यांवर त्यांचे हे होतात. त्याच्यानंतर त्यांनी घेतलेले पिकं यांची नासाडी होते. नद्यांमध्ये धरणांच्या मागे तयार होणारे जलाशय, कृत्रिम तलाव पावसाळ्यात पाणी गोळा करू शकतात आणि कोरड्या काळात वापरासाठी ठेवू शकतात. त्यांचा वापर शहरी पाणी पुरवठ्यासाठी देखील केला जाऊ शकतो. धरणे आणि जलाशयांचे इतर याच्यामुळे जे देखील कचरा आपण पाण्यामध्ये टाकतो, त्यामुळे पाणी खराब होते. तर आपण एक नवीन प्लॅनचं योजना काढली आहे, STP प्लॅन. हे सांडपाणी शुद्ध करणारे प्रकल्प आहे, जे देखील औद्योगिक क्षेत्रातील घरातील पाणी जे सांडपाणी करता जाते, ते सांडपाणी येथे जमा होतात आणि यातील घटक, विषाणू घटक वगैरे वेगळे होतात. त्याच्यानंतर दूषित पाण्यातील घटक वेगळे होतात. शुद्ध पाणी पुन्हा करता येते, जसे की आपण ते सांडपाणी करता पुन्हा वापरू शकतो. त्याच्यानंतर बागबगीच्यांमध्ये आपण ते पाणी झाडांना देण्याकरता वापरू शकतो, मैदानामध्ये ते पाणी देण्याकरता वापरू शकतो. शुद्ध पाणी आणि वापरात येते. त्याच्यानंतर प्रदूषण कमी करून पर्यावरण वाचवता येते या प्लॅंट.